शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पार्टी या आपल्या नव्या पक्षाची मुंबईमध्ये स्थापना केली। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुन्हा एनडीए सोबत घरोब्यानंतर कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पक्ष स्थापन केला। समाजवादी विचारसरणीचे लोक विचारवंतांना सोबत घेऊन त्यांचा पक्ष मविया आणि इंडिया आघाडीसोबत राहणार आहे। उद्धव ठाकरे आज मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दौऱ्यावर आहेत आणि तिथे पनवेल, खोपोली, उरणमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत। त्यांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचं उद्घाटन होणार आहे। त्यानंतर पनवेलमध्ये जनसंवाद सभा असेल आणि अजित पवार गटाकडून नुकतेच ठाकरे गटामध्ये आलेले संजोग वाघेरे यांना मावळ उमेदवारीची शक्यता आहे। भाजप विरोधात जनतेत मोठा असंतोष आहे, तरी देखील ईव्हीएम घोटाळा करून भाजप जिंकल्यास देशात असंतोषाचा भडका उडेल असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय। तर पराभव दिसू लागल्यानं उद्धव ठाकरेंनी हा आरोप केल्याचं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। तसंच ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा असं आव्हानही फडणवीसांनी यावर दिलं। कृपाशंकर सिंग यांच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला। बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप झालेल्या कृपाशंकर सिंग यांचं नाव भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत आहे। मात्र निष्ठावान गडकरींना पहिल्या यादीत स्थान नाही अशी टीका त्यांनी भाजपवर केली। कृपाशंकर सिंग यांना तुरुंगात टाकण्याऐवजी त्यांना उमेदवारी दिली ही मोदींची गॅरंटी असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला। फडणवीस अजित पवारांनाही तुरुंगात पाठवणार होते, ते पुरावे फडणवीसांनी गेले का असा सवाल राऊतांनी केला। तर इतकी वर्ष अजित पवारांची बदनामी केल्यानं सुनेत्रा पवारांनी आबरू नुकसानीचा दावा करावा असंही ते म्हणाले। भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली। उत्तर प्रदेशात जौनपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर कृपाशंकर यांनी जोरदार तयारी सुरू केली। मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यामध्ये कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यानंतर दोघेही माध्यमांशी काही न बोलता निघून गेले। महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागा वाटपावर खलबतं सुरू आहेत, तर काही जागांवर एकमत झाल्याचं कळतंय। जळगावच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस असल्याचं समजते। महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे। मात्र ठाकरे गट सुद्धा या जागेसाठी इच्छुक आहे। जळगावमध्ये सध्या भाजपचे उन्मेष पाटील खासदार आहेत। उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी ठाकरे गटानं नाशिकमध्ये बैठक घेतली आणि यावर चर्चा झाली। अजित पवारांनी बारामतीत गेली 15 वर्ष जी कामं केली त्यावर कॉपी करून सुप्रिया सुळे पास झाल्याचा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला। अजित पवारांच्या कामांमुळे आणि प्रशासनावरील पकड असल्यामुळे बारामती 1 नंबरवर आहे असंही त्या म्हणाल्या। त्या पेपरवरती कॉपी करून त्या पास झालेल्या। पुण्यामधल्या माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गाडीत बसून गेले। त्यामुळे चर्चांना उधाण आलं। आढळराव पाटील अजित पवार गटामध्ये प्रवेश करून शिरूर लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। माढा लोकसभा मतदारसंघात भाजपपुढे राष्ट्रवादीमुळे नवा पेच निर्माण झालाय। या मतदारसंघात राष्ट्रवादीचे 3 आमदार आहेत, त्यामुळे त्यांनी ही जागा आपल्याला देण्याची मागणी केली आहे। तर माढातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर आग्रही आहेत। कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून महायुतीची धुसफूस पार गोव्यापर्यंत पोहोचली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कमळच फुलण्याचा निर्धार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रत्नागिरीत येऊन केला। तर गोव्यातली एक जागा जाहीर व्हायची आणि त्या जागेवर आपला दावा असेल असं उत्तर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी यावर दिलं। खासदार नवनीत राणा आज नागपूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। यावर नवनीत राणा आधी हिरवा निळा झेंडा घेऊन लढत होत्या, आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतात अशी खोचक टीका आमदार बच्चू कडू यांनी केली। तसंच भाजपला लहान पक्ष संपवायचे, तर राणांचा युवा स्वाभिमान पक्ष भाजप संपवणार असल्याचं ते म्हणाले। ड्रीम गर्ल हेमा मालिनीला मंत्रिपदाचं स्वप्न पडलंय। पक्षानं जबाबदारी दिल्यास मंत्रिपद निभावून नेईन असं वक्तव्य भाजप खासदार हेमा मालिनी यांनी चंद्रपूरमध्ये केलं। ताडोबा महोत्सवासाठी त्या तब्बल 30 वर्षांनी चंद्रपूरमध्ये आल्या। मथुरेतून पुन्हा उमेदवारी दिल्यानं त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे आभार मानत आपली इच्छा बोलून राज ठाकरे पुण्यामधली बैठक अर्धवट सोडून तातडीनं मुंबईला परतले। पुण्यामध्ये लोकसभा रणनीतीसाठीच्या बैठकीला
राज ठाकरे वेळेच्या अर्धा तास आधी पोहोचले। यावेळी कार्यालयामध्ये एकही पदाधिकारी नव्हता आणि याबद्दल पदाधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत। त्यामुळे नाराज होऊन राज तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा यंदा प्रथमच नाशिकमध्ये होतोय। 9 मार्चला दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये मनसेचा हा मेळावा होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे युती किंवा आघाडी करणार की स्वबळावर निवडणूक लढवणार याची घोषणा राज ठाकरे यावेळी करण्याची शक्यता आहे। तर 8 मार्चला ते काळाराम मंदिरात जाणार आहेत। जळगावमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा आहे। तापी नदी पुलाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर मुक्ताईनगरच्या मेंढोदे गावामध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे। शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंचा हा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे निवडणूक पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। पुण्यातले शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज तोफ धडाडणार आहे। आमदार अशोक पवारांचा बालेकिल्ला मांडवगड फराठा इथे त्यांची जाहीर सभा आहे आणि यामध्ये कोल्हे आणि अशोक पवारांवर अजित पवार काय बोलणार तसंच घोडगंगा साखर कारखान्याबाबत ते काय गौप्यस्फोट करणार याबाबत उत्सुकता आहे। जागा वाटपावरून मवियामध्ये मतभेद नसल्याचं अनिल देशमुखांनी अकोल्यात सांगितलं। शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर लवकरच चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले। तर चांदीवाल समितीचा अहवाल जनतेसमोर ठेवायचा मागणीही त्यांनी केली। मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती नेमलेली होती। महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवरून वाद सुरू आहे, त्यामुळे आपण सूचना देत नाही तोपर्यंत मवियाच्या बैठकीत जाऊ नये असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय। ते पक्षात भांडण होऊ नये म्हणून ही सूचना केल्याचं स्पष्टीकरण आंबेडकर यांनी अकोल्यात दिलं। मोदींनी अकोल्यामध्ये येऊन लढावं, आपण तयार असल्याचं सांगत त्यांनी पत्रकार परिषदेत हशा पिकवला। जनता सत्तेवरून खाली खेचणार असल्यानं आणि पराभव दिसत असल्यानंच भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन पाटील यांनी टीका केली। इतर पक्षातल्या नेत्यांना तपास यंत्रणांची भीती दाखवत भाजपमध्ये का आणावं लागतं असा सवाल त्यांनी केला। राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा इशारा दिलाय। आरक्षणाबाबत सरकार काय करते याची 8 आणि 9 मार्चपर्यंत मराठे शांतपणे वाट पाहतील। त्यानंतर मात्र पुढाऱ्यांनी आपल्या दारात येऊ नये असे बॅनर प्रत्येक मराठाच्या दारावर लावण्यात येईल असा इशारा जरांगेंनी दिला। ही मोहीम राज्यभर चालवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मनोज जरांगे कालपासून संवाद यात्रेवर सगळे सोयरे अध्यादेशावर ते ठाम आहेत आणि पुन्हा त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला। आपल्याला आत टाकून दाखवा, मग लाट काय असते तुम्हाला कळेल असं आव्हान जरांगेंनी फडणवीस यांना दिलं। तसंच पोलिसांचे कान फुंकायचे बंद करा असा इशाराही त्यांनी फडणवीस यांना दिला। मनोज जरांगेंचं नाटक आता सगळ्या महाराष्ट्राला समजलं अशी टीका छगन भुजबळ यांनी केली। सगळं देऊन सुद्धा जरांगेंची प्रसिद्धीची नशा अजून संपत नाही असा टोला भुजबळ यांनी लगावला। जरांगेंचं नाटक मारुतीच्या शेपटीसारखं वाढत जाणार असा आरोप त्यांनी केला। हिंगोलीमध्ये माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं। कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा इथं ते विवाह सोहळ्यासाठी आले असता त्यांची गाडी अडवण्यात आली। मराठा आरक्षणाचं काय अशी विचारणा त्यांना करण्यात आली आणि आष्टीकर ठाकरे गटाकडून हिंगोली लोकसभा निवडणूक लढवायला इच्छुक आहेत। नाशिकच्या येवल्यातील महात्मा फुले नाट्यगृहात भोई समाज आरक्षण एल्गार बैठक पार पडली। आपले न्याय हक्क मिळण्यासाठी ओबीसी समाजातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली। मराठा समाजाला आरक्षण द्यायला आपला विरोध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। कल्याण ते तळोजा या मेट्रो 12 मार्गाचं भूमिपूजन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलं। 20 किलोमीटर अंतराच्या या मेट्रो मार्गासाठी 5,865 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। बदलापूरपर्यंत मेट्रोचं जाळं वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केली।
समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज मंत्री दादा भुसेंच्या हस्ते होणार आहे. भरवीर ते इगतपुरी असा हा 3रा टप्पा आहे आणि 16 गावांमधून जाणारा हा रस्ता 24 किलोमीटर लांबीचा आहे. तर इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून मुंबई ठाण्यातून या मार्गाने शिर्डीला अवघ्या 1 तासामध्ये पोहोचता येणार आहे. मुंबईला जलद गतीने येता येईल. येवला शहरातल्या विंचूर चौफुलीवरचं अतिक्रमण पोलिसांनी हटवलं. संभाजीनगर, नाशिक आणि इंदोर बंगळूर हे 2 महामार्ग या ठिकाणी एकत्र येत असल्याने इथं मोठी वाहतूक कोंडी होते. याबाबत छगन भुजबळांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर कारवाई झाली. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनानं उपाययोजना करायची मागणी नागरिकांनी केली आहे. नंदुरबारमधल्या पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल आदेशाचं वाटप करण्यात आलंय. खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते त्याचं वाटप झालं. योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या 2 लाखापेक्षा अधिक कुटुंबांना हक्काचं घर मिळालंय. कोल्हापूरच्या उसगावमध्ये गेले खासदार कुणीकडे असा प्रश्न विचारण्यात पोस्टर चर्चेचा विषय ठरलाय. माळीवाडा हायवे पुलाच्या कामासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसनं अनेक आंदोलन केली तरी देखील प्रशासन ढिम्म असल्यानं हे पोस्टर लावण्यात आलं. या पुलाबाबत हायवे प्रशासन आणि केंद्र सरकार उदासीन का असा सवाल बॅनरद्वारे केला गेला. नंदुरबारच्या तापी नदीवरच्या प्रकाशा आणि सारंगखेडा या बॅरेज प्रकल्पांचा वीज पुरवठा महावितरणनं खंडित केला. प्रकाशा बॅरेजकडे 10 लाख तर सारंगखेडा बॅरेजकडे 4.5 लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे दोन्ही बॅरेज सध्या सूर्यास्तानंतर अंधारात हरवून जात आहेत. वाशिमच्या मानोरामध्ये 26 फेब्रुवारीपासून पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. नगरपंचायतीकडे जीवन प्राधिकरणाची सुमारे 54 लाखांची पाणीपट्टी थकीत असल्यानं पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. शहरामध्ये 7 दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सरकारी अभियोक्ता पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीयेत. राज्य लोकसेवा आयोगानं 2023 मध्ये 531 उमेदवारांची निवड केली. त्यानंतर 3 महिन्यामध्ये त्यांना नियुक्ती देणं बंधनकारक होतं. मात्र 8 महिने उलटून गेले तरी देखील अजूनही त्यांची नेमणूक झालेली नाहीये. याबाबत उमेदवारांनी सरकारला निवेदन पाठवलं. जळगावमध्ये सरकारच्या महासंस्कृती महोत्सवाला गालबोट लागलं. या ठिकाणी अभिनेत्री रिंकू राजगुरूला धक्काबुक्की झाली. तर कार्यक्रमानंतर रिंकूला भेटायला चाहत्यांनी मोठी गर्दी केली. या दरम्यान धक्काबुक्की झाल्यानं रिंकू चाहत्यांवर भडकली. तुमच्या मुलीला कोणी धक्काबुक्की केली तर तुम्हाला चालेल कशा शब्दात तिनं खडे बोल सुनावले. हिंगोलीच्या लिंबी गावामध्ये 75 वर्षीय धोंडीबाराव देवकते यांनी काल आपण देह सोडणार असल्याची बतावणी केली. यासाठी आधी त्यांनी काल दुपारी 2:54 वेळ सांगितली. ती चुकल्यावर त्यांनी 4:57 नव्या वेळेची दवंडी पेटवली आणि अंधश्रद्धेच्या बाजारातल्या दोन्ही वेळा चुकल्या आणि गावकऱ्यांची मेहनत वाया गेली. जळगावमध्ये आयोजित राज्य सरकारच्या महासंस्कृती महोत्सवाचा फज्जा उडाला. प्रशासनाचं नियोजन नसल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाकडे पाठ फिरवली. त्याचा आर्थिक फटका बचत गटाच्या 300हून जास्त स्टॉल्सना बसला. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये 10वीच्या पेपरमधील सर्रास कॉपी प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. या प्रकरणात 6 शिक्षकांसह कॉपी पुरवणाऱ्यांविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. झी 24 तासने याबाबतची बातमी दाखवल्यानंतर प्रशासनानं पावलं उचलायला सुरुवात केली. वाशीममधील बाळासाहेब ठाकरे शेतकरी भवनचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. सुमारे 7 कोटी रुपये खर्चून याची निर्मिती करण्यात आली. मात्र मंत्र्यांना लोकार्पणासाठी वेळ नव्हता. झी 24 तासने याबाबतची बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यानुसार आज लोकार्पण होत आहे. धुळे विभागाला एसटी महामंडळानं 21 इलेक्ट्रिक बस दिल्या आणि यामधल्या काही बस नंदुरबार जिल्ह्याला देण्यात येणार आहेत. तर यासाठी नंदुरबार आगारामध्ये चार्जिंग स्टेशनचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.